हाय एव्हरीबॉडी, नमस्कार सगळ्यांना. काम कटाळी म्हणणाऱ्यांनो, बघा माझं सगळं काम झालेलं आहे. सगळं काम काय, सगळं बाहेरच नाही काम. कारण सकाळी उठल्यापासून माझं रुटीन काय काय असतं माहिती आहे का? घरापासनं म्हणजे किचनपासनं जे झाडून काढायचं, तिथं आपला गेट आहे बघा, तिथपर्यंत स्वच्छ असं झाडू मारायचा. झाडू मारून झालं की स्वच्छ भांडी घासायची. चला तुम्हाला दाखवते. दाखवल्याशिवाय काय खरं आहे, नाही तर माणसाला बाहेर बसून राहते थापा हाणती या. तर हे आपलं हॉल, ती 12 महिने 18 काळ कपाट उघडच असतं. कारण ते लावलं का नाही, ते आम्हाला धार्जनच नाही बघा कपाट लावायला, ते उघडच असतं या. तर आपलं हे बघा, ह्याच्या खाटाला पडदा शिवणार आहे मी. मशीन आहे ना आपल्याकडं, तुम्हाला बघायचं का? बघा मशीन आहे बघा. हे तुटलं होतं, पण मी काय केलं माहिती आहे का? ते सुती कापड घेतलं आणि सुती कापडाची नाडी वळली. मला वळायला येते बरं का पायावर. मी पायावर ती नाडी ही वळली, बांधली, पॅक केली, मस्त केली, ऑइल पण केलं. आणि नेमकं शिवायच्या टायमाला त्याला बॉबिन केसच नाही. कुठं पडली पसारात, कुणाच ठाव पसारा आणायच्या टायमाला इकडं. तर हे आपलं सगळं असं असतंय बघा. ओके, इथली डिश काढलेली आहे, पण आता नवीन डिश आणायची आपल्याला. नवीन खटखटीत कागदातलीच हाय पहिली, पण ती ही नाही करायची. तर ही किचन वाटा बघा, मग अशी सकाळी किती राडा होता का नाही? हे बघा, असं आपला किचन वाटा असतो. इकडून लई चमकते बघा. असं स्वच्छ किचन वाटा धुतलेला असतो या. आणि हांड्यातलं पाणी संपलं होतं, पाणी आणायला जायचं आहे. हांडा घासून म्हणते काय काय जणांना वाटत असेल की राधी कधी हा स्वच्छ भांडी घासते का नाही. प्यायच्या पाण्याची भांडी स्वच्छ घासलेली असते. ते आज योगायोग भेटला बघा तुम्हाला. ह्यो बिस्लरच्या बाटलीचा कागद आहे, हे का नाही? तर हे आपण राहिल्या सायलेलं का नाही, ह्या बघा ह्या बारक्या वाटीत टाकत असतो या. काडेपिटीच्या काड्या हे ते म्हणा. तर हा बघा, हे आपलं बेसिन सगळं स्वच्छ असतंय. ही बघूला इथं कशामुळे पालतं घातलं ते तुम्हाला सांगते. कारण ह्या बघुल्यानं मी का किचन वाटा धुतलाय आणि ती तिथंच ठेवला होता. पाणी वडायला पण तसलं वायसारखं काय म्हणतात ते आहे, वायफाय आपला मिक्सर इथं आहे. आणि आपल्याला नवीन आपला मिक्सर इकडे ठेवलेला आहे, हे आपण वापरायचा. हे जारचं काय, आता आम्ही जारला काय तेवढा भाव देत नाही, नवीनच होता. आणि हे कूलर आहे का नाही, हे कूलर बंद पडलेला आहे आपला. कारण ते एका माणसाला मरायचा गड्डा उठला. कूलर नीट करतो म्हणून त्यानं त्याच्या आतमधलं मशीन काढून नेली, काय म्हणतात ते मोटर काढून नेली. आणि ते माणूस बी तिकडं, ती मोटर बी तिकडं, सगळंच तिकडं आहे. त्यामुळं का ना त्याला मरायचा गड्डा तिकडंच उठू द्या. कारण मी जेव्हा पण जेऊरला जाईल ना, तेव्हा त्याचं दुकान बंदच असतं, कुठं तरी गेलेला असतोच ते. ती बी तसलाच आहे बघा. सिटीमध्ये कमी, पण खेड्या गावाला लय तसल्या गोष्टी आहेत त्या. आणि हे निलेश दादानं आणलेलं तांदूळ आणि बाजरी. आणि तुम्हाला सांगते एक गोष्ट, ही लोकाचा काटा होता, ते मी दिला होता, पण ते परत पसारात आला लेकरांमुळं. तर एक भाड्या म्हणतोय की राधीनं माझी सगळी भांडी गोळा करून नेली. अरे कडू भाड्या, तुला का बाजार राशन भरायची तुझी अवकात होती का? भरत होता का बाजार भरत नव्हता. मी भरलेला बाजार तुझ्या घरातली खात होती, मग ती भांडी मिक्स होऊन आले काय? मी एकटीला पसारा भरला नाही. तुला माहिती आहे कोण कोण होतं पसारा भरायला? लेकरं बाळ सगळीच भरत होती. मग कुणी काय बी उचलून कसं बी टाकलं. आणि तुझी भांडी का नाही त्या ह्याच्यात भरून ठेवलेल्या आहेत, तो बघितलं नसतं, तुझं डोळं मातीत गेलं. एखादी वस्तू आली, आता ती काटा एक आलाय, काय काय आल्या ती थोडीफार भांडी, 1-2-4 भांडे आले ते कुकर बिकर. तर पसारा मी भरून तुझा आणूस तर तू काय झोपला होता काय? पसारा तर माझा तोच आणून दिलाच की. माझ्या भावाला सांगते की माझं एक ना एक भांडं हिनं नेलंय. तुझ्या काय डोळ्यात माती पडली होते? पसारा घेऊन तूच आला की. आणि म्हणतोय काय माझी बायको का नाही राधेनं नेली. मी नेली काय? मी नेली का? कुठे माझ्यापाशी तुझी बायको? बरं स्वतःना हाणून मारून तर हाकलून काढलीच की.
तुला जाय इकडं तिकडं भेटना म्हणून मला म्हणत होताच की मजबुरीने मी बायको सांभाळतोय. कोणची अशी तुझी मजबुरी होती? तुला काय इकडं तिकडं जायला भेटत नव्हतं, तुला अडचण होत होती म्हणून तो हकलून काढली. माझं नाव घेतो रे कडू. माया जसं जसं मला ती ही होईल ना, ऐकायला येईल का नाही ती, तसं तसं माझ्या मस्तकाची आळे हालायला लागली बघ. त्याचा आता इथं किचनमध्ये आल्यावर मला शिवी देऊ वाटत नाही. तर शेंदाडा बैला, तू माझं वाटोळ करायला निघाला ना, तर तुझ्या उरावर मी काय काय खाती. तुझ्या घरात काय असतं रे खायला? काय असतं खायला? काय घरात आणलं म्हणजे बघ. अजून तुझं कुणी माझ्याकडे चुकून 2-4 भांडी आलेली आहे ती कवा बी घेऊन जा. आणि आणाय तर मी आता म्हणलं तर आणून देते. सगळ्या पब्लिकला तर हळूहळू कळायला लागलंयच मी कुणाला बोलतीये ती. पण मला तुझं नाव घ्यायचं नाही. मला तुला असं बदनाम नाही करायचं. तो मला कसं बदनाम केलं ना, वेळ आल्यावर बदनाम करतोय मला ह्याच्या त्याच्यापाशी. अरे तुझ्यात तेवढी हिंमत आहे ना, तर ये की माझ्या समोर. काय आहे तुझ्याकडे बघू दे मला. तुला काय नेमकी माझी चौकशी करायची ती बी बघू दे. तुला सगळं सांगते. रेग ना रेग. माझी चौकशी काय करतोय आणि ह्याला त्याला काय सांगत सुटतोय. तुझ्या मनामध्ये पाप आहे, तू तसला आहेस म्हणून काय दुसरी बी आहेत बाई. त्या रेकॉर्डिंग मध्ये इतकं घाण घाण बोललेलं नाही हो नालायक माणूस. इतकी घाण त्यानं भाषा वापरली की लाज वाटायला लागली मला. त्या व्हिडिओ ते रेकॉर्डिंगची व्हिडिओ टाकायला सुद्धा लाज वाटायला लागली. लाज तसा पण मला लाज लूज शरम काय सुद्धा नाही बरं का, अजिबात नाही. हो तुझ्या उरावर काय घेऊन खायला लागली या. पहिलवान व्हायचंय मला. हे बघ म्हशीचं दूध आहे म्हशीचं. तुझ्या खानदानात कुणी म्हशीचं दूध खाल्लं का? तू तर न बघितलं सुद्धा नसल. तू तर कुणाचं दूध प्यालाय कुणाच ठाव. आणि हा बघ तेल चटणी, शापूची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. आणि हा बघ तू माझं वाटोळं करणार आहे ना, मला बरबाद करणार आहे, मला रस्त्यावर आणणार आहे ना, म्हणून मी चांगलं वंगाळ खाया चालू केलं या. घरात माझ्या जवळ दमडी जरी नसली ना, तर चांगलं वंगाळ खाते मी. कशाच्या जीवावर उड्या मारतो ना टांना टांना, ते सगळं मातीत मिसळवती का नाही बघ. कुठं कुठं जायचं तिथं जा. न्याय कुठं तरी होईलच की खऱ्या खोट्याचा. का तुला वाटलं म्हणून माझं होईन होय सत्यानाश. माझ्या यूट्यूब फॅमिलीला किंवा या पब्लिकला मला असं सांगायचंय की ही माणूस इतका घाण बोललेला ना, माझ्या ह्यानं संसार मोडायचा प्रयत्न केलाय ना इतका, की आज माझा नवरा पण माझ्या जवळ नाही सोडा. आणि माझा नवरा बाहेर गेला, मरणाची दारू पण पितोय. रात्री फोन आला होता त्या सण्याला, तर तो कोणची भाषा, तो कोणचा शब्द बोलतोय हे सुद्धा कळत नव्हतं. मग ह्याला काय भेटणार आहे? तुम्ही सांगा काय भेटणार आहे? मी काय चुकीचं बोलते का? ह्याला काय अधिकार आहे? मी वाईट आहे म्हणून माझ्या नवऱ्याला सांगाय शिकवायचं फुगवायचं हाय का? याला काय अधिकार? माझा नवरा माझा का नाही स्टँडवर साडी फेडतोय म्हणल्यावर विचार करा ह्या माणसानं काय काय फुगवलं असेल. लाज वाटते मला. तरी पण मी मोजकं तुम्हाला ऐकावं वाटतंय. मला सांगावं की मी खरं बोलते का खोटं बोलते ते दाखवावं. त्या माणसाला बी कळू द्या की खरंच बाबा आपण या बाईला लय वाईट बोललोय आणि त्याचे परिणाम पण लय वाईट झालेत. ही रोज आपल्याला तिळ 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 तळतळाट देते या.